जत व संजयनगर पोलीस निरीक्षकांच्या 2 वेतनवाढी रोखण्याचा प्रस्ताव। यापुढे अधिकाऱ्याने हलगर्जीपणा केल्यास थेट निलंबित करू, पोलीस उपमहानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांची सांगलीत माहिती। एखादा गंभीर गुन्हा घडल्यास तात्काळ प्रभारींनी वायरलेस मेसेज वरिष्ठांना देणं बंधनकारक आहे। तसेच तातडीनं घटनास्थळी प्रभारी आणि उपअधीक्षकांनी जाणे गरजेचे आहे। जर त्यांनी कामात हलगर्जीपणा केल्यास त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी दिली आहे। तसेच रस्त्यावरील गुन्हे रोखण्यासाठी तसेच घटनास्थळी पोलीस तात्काळ दाखल होण्यासाठी सांगली मिरजेत 24 तास पेट्रोलिंग सुरू करण्यात येईल। सराईत गुन्हेगारांवर करडी नजर ठेवण्यात दत्तक योजना राबवली जाईल। स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस आणि स्थानिक पोलीस गुन्हेगारांचे डबल चेकिंग करतील, असं कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। वेदांत बंडगर खून प्रकरणाच्या अनुषंगाने जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळेकर आणि संजयनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश कदम यांच्याविषयी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने त्यांना 2 वेतनवाढ का रोखू नये अशी नोटीस बजावली असल्याचं शर्मा यांनी म्हटले। तसेच वेदांत बंडगर यांच्या खुनात सहभागी असलेल्या संशयित आरोपींना मोक्का लावला जाईल। मोक्काचा प्रस्ताव बनण्याविषयी पोलीस अधीक्षकांना सूचना दिल्याची माहिती विशेष महानिरीक्षक शर्मा यांनी दिली आहे। आज रोजी सांगली डिस्ट्रिक्ट येथे भेट झाली। यांच्यामध्ये आपलं सर्व पत्रकार बंधू भगिनी यांच्यासोबत जे आहे ते सांगलीचे क्राईम याबद्दल विस्तृत चर्चा झालेली आहे। क्राईम कंट्रोल करण्यासाठी आपल्याकडून जे आहे ते पेट्रोलिंग वाढवणे, त्यानंतर दामिनी पथकला स्ट्रेंथन करणे आणि त्यांच्याकडून सर्व स्कूल कॉलेजला भेट देणे, त्यानंतर जे आहे ते आपलं कम्युनिटी पोलिसिंगमधले जे आहे ते एफर्ट्स करणे, आपल्याकडे दत्तक योजना राबवणे, रेकॉर्डवरील जे क्रिमिनल आहे त्यांच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन करणे, रेकॉर्डवरील क्रिमिनलला चेक करणे, अशा प्रकारचे जे आहे ते आणि जे काही रेकॉर्डवरील क्रिमिनल असतील त्यांच्यावर जर मोका MPDA सारखे कारवाई होऊ शकतात तर तशी प्रकारची कारवाई करण्याबद्दलचे जे आहे ते आमचे सर्व अधिकारी यांना सूचना दिलेली आहे। यांच्यामध्ये सर्व जे आहे ते नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की जर आपली काही तक्रार असेल तर 100% आपण जे आहे डायल 112 वर जे आहे ते कॉल करून सांगा आणि आपल्या मदतीसाठी बीट मार्शल्स जे आहे 5 ते 10 मिनिटांमध्ये येईल आणि त्या ठिकाणी आल्यानंतर जे काही तक्रार असेल ते नोंदवून बाकी पुढची कारवाई करतील। क्रिमिनल लोकांसाठी जे आहे ते हे सक्त सूचना आहे की त्यांनी जे आहे ते कुठल्याही प्रकारचे क्राईममध्ये न पडता त्यांनी जे आहे मेन स्ट्रीममध्ये यावा आणि त्यांच्यावर जे आहे ते कडक से कडक कारवाई करण्यात येईल, अशा प्रकारची भूमिका जे आहे ते कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये आहे आणि सांगली जिल्ह्यामध्ये आहे। त्यामुळे आणि नागरिकांना आव्हान आहे की कुठल्याही जे आहे ते क्रिमिनल कृत्याला जे आहे ते जर झाला तर त्यांची तात्काळ माहिती जे आहे ते पोलीस स्टेशन किंवा डायल 112 वर द्यावा आणि आपल्या मदतीसाठी लोक जे आहे ते पोलीसचे मदत जे आहे ते तात्काळ पोहोचतील आणि त्यांच्यावर पुढची कारवाई करतील। बरोबर आहे, ते सर्व जे त्यांची चूक झाली त्या आधारावर सर्व लोकांना जे आहे 2 वर्ष वेतनवाढीची नोटीस गेलेली आहे, त्यांचे रिप्लाय ते करतील आणि त्यानंतर जे आहे ते त्यांच्यावर फायनल निर्णय घेता येईल। दुसरा जे आहे संजयनगर आणि जत PI दोघांना 2 वर्ष वेतनवाढीची नोटीस दिलेली आहे आणि त्यांचे रिप्लाय आल्यानंतर त्यांच्यावर फायनल डिसिजन घेण्यात येईल। दुसरा आहे की पूर्ण रेंजचे मीटिंग घेऊन पूर्ण रेंजचे ऑल पोलीस स्टेशन, ऑल SDPO, ऑल SP, ॲडिशनल SP यांचे मीटिंग घेऊन अशी सक्त सूचना देण्यात आलेली आहे की यापुढे जर कोणी असा कामामध्ये जे हलगर्जीपणा केला, जर सिरियस ऑफेन्स आहे, पहिल्याच गोष्टी आहे की सिरियस ऑफेन्सची माहिती कळताच त्यांनी वायरलेस सेट उचलला पाहिजे आणि वायरलेस सेट उचलून कंट्रोलला सांगितलं पाहिजे आणि बाकी जे काम आहे कंट्रोल सर्वांना कळवतात। दुसरा जे आहे की जशी माहिती मिळाली फायरिंग विथ मर्डर अशा प्रकारचे तर PI इमिडिएट निघतील, SDPO इमिडिएट निघतील, ॲडिशनल SP आणि इवन SP पण इमिडिएट निघतील, त्यांच्यामध्ये कुठलाही कोणी हलगर्जीपणा ॲक्सेप्ट होणार नाही, या स्पष्ट सूचना त्यांना देण्यात आलेली आहे। यापुढे जर कोणी अशा प्रकारमध्ये जर हलगर्जीपणा दिसला तर ते डायरेक्ट जे आहे ते निलंबित होतील। यांच्यामध्ये ऑलरेडी आम्ही क्राईम मीटिंग घेऊन सर्वांना हे सूचना दिलेली आहे आणि बाकी जे मॅक्सिमम पॉसिबल ॲक्शन आहे ते होणार आहे।